नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता विक्रांत त्याच्या पद्धतीने सगळं काही हँडल करण्यासाठी त्या पद्माला फोन करतो. पद्मा तर आधी विक्रांतचा फोन उचलत नसते, पण हा विक्रांत सारखा सारखा पद्माला फोन करत असल्यामुळे पद्माचा नाईलाज होतो आणि पद्मा विक्रांतचा फोन रिसीव करते. विक्रांत बोलू लागतो, काय गे पद्मा, मस्ती आली आहे का तुला? हे सगळं ऐकल्यावर पद्मा म्हणत असते, आता का फोन करतोयस तू मला? त्यावर विक्रांत म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, तू इथून माझ्यापासून लांब गेले असलेस तरी मी तुला विसरलेलो नाहीये आणि तू मला विसरशील असं मी होऊ देणार नाही. त्यावर पद्मा म्हणत असते, तुला आता मला फोन करायची काय गरज पडली? फोन ठेव, मला नाही बोलायचं तुझ्याशी. त्यावर विक्रांत म्हणत असतो, बघ विचार कर, जर फोन ठेवलास ना तर तुला हे खूप भारी पडेल. त्यावर पद्मा म्हणत असते, म्हणजे? त्यावर विक्रांत म्हणत असतो, तुझा तो भाऊ आहे ना बंटी, त्याला संपवून टाकीन मी. हे वाक्य ऐकल्यावर आता पद्मा खूपच घाबरते. पद्मा म्हणत असते, विक्रांत विक्रांत हे काय बोलतोयस तू? अरे असं बोलून तुला काय सिद्ध करायचंय? त्यावर मात्र आता मला काय सिद्ध करायचंय त्याच्याशी तुला काही घेणं देणं नाहीये. तुला फक्त सांगतोय तेवढंच करायचंय. हे सगळं ऐकल्यावर आता पद्मा म्हणत असते, म्हणजे काय करायचंय मला? त्यावर विक्रांत म्हणत असतो, मी सांगतोय त्या ठिकाणी यायचं. त्यावर पद्मा म्हणत असते, नाही मी कुठेच येणार नाही. त्यावर विक्रांत म्हणत असतो, ठीक आहे, नको येऊस तू, आता थेट तुझ्या भावाची तिरडीच बांधतो मी. हे सगळं ऐकल्यावर आता पद्मा म्हणत असते, नको नको नको, प्लीज असं काही बोलू नको, मी येते मी येते असं म्हणून आता विक्रांत हसायला लागतो. पद्मा लगेचच आता म्हणत असते, आले आले मी, आणि विक्रांतने फोन ठेवलेला असतो. आता पद्मा स्वतःशी बोलत असते, काय करू मी? या विक्रांतचं ना ऐकलं तर हा माझ्या भावाला मारेल. आणि अशातच आता पद्मा ऊर्जाला कॉल करते. ऊर्जा इकडे त्या अनिरुद्धने दिलेल्या बाईशी बोलण्यात व्यस्त असते आणि त्या बाईशी बोलता बोलता आता पद्माचा आलेला फोन ऊर्जा पाहते, पण ती रिसीव करत नाही. ती स्वतःशी बोलत असते, या बाईशी बोलून झालं की मग मी पद्माला फोन करीन. आता पद्मा पुन्हा एकदा ऊर्जाला फोन करते. आता काहीतरी अर्जंट असू शकतं असा विचार करत ऊर्जाने तो फोन उचललेला असतो. पद्माला ऊर्जा म्हणत असते, काय ग पद्मा? आता पद्माचा आवाज पहिल्यांदाच रडल्यासारखा आल्यामुळे लगेचच ऊर्जा म्हणत असते, काय ग पद्मा, रडतेस काय तू? माझ्यापासून लांब गेलीस म्हणून तुला माझी आठवण येते म्हणून रडतेस काय? त्यावर पद्मा म्हणत असते, ताई ताई तो नालायक विक्रांत. त्यावर ऊर्जा म्हणत असते, काय ग, आता विक्रांतचं काय? त्यावर ऊर्जाला आता पद्मा म्हणत असते, त्या नालायकाने मला फोन केला होता आणि तो मला स्पष्टपणे असा म्हणतोय की जर जर मी त्याच्या सांगितलेल्या ठिकाणी नाही पोहोचले तर तो माझ्या बंटीला मारून टाकेल. आता हे वाक्य नेमकं त्या ऊर्जाने ऐकलेलं नसतं, कारण तिकडच्या बाईने अचानकपणे ऊर्जाला वेगळ्याच दिशेला पाहायला सांगितलेलं असतं आणि तिने ऊर्जाची दिशाभूल केलेली असते. इकडे पद्माला असं वाटत असतं की बहुतेक ऊर्जाताईला सगळं काही समजलंय आणि ती नक्कीच माझी काही ना काही मदत करेल. आणि अशातच आता ऊर्जा लगेचच त्या बाईशी बोलत म्हणत असते, थांबा 2 मिनिटं. आणि ती पद्माला म्हणत असते, पद्मा नको काळजी करूस तू, मी आहे तुझ्याबरोबर, तुला मी अजिबातच कोणत्याही टेन्शनमध्ये राहू देणार नाही. आता पद्मा म्हणत असते, ताई ठीक आहे, तुला सगळं काही कळलंय ना? त्यावर ऊर्जा हो असं म्हणते आणि पद्मा फोन ठेवते. इकडे ऊर्जा पुन्हा त्या बाईशी बोलू लागते. इकडे आपण पाहतोय आता फायनली या पद्माला पुन्हा एकदा विक्रांतचा फोन आलेला असतो आणि विक्रांत लगेचच म्हणत असतो, तुला फार वेळ लागतोय का यायला? मी काय म्हणतो, मी एक काम करतो, आता तुझ्या भावाला संपवतो, म्हणजे काय ना, तुला धावायची प्रॅक्टिस होईल आणि मग तू धावत येशील. त्यावर पद्मा म्हणत असते, नको नको विक्रांत, मी आले आले, काळजी करू नकोस, तू लगेचच पोहोचते. त्यावर विक्रांत म्हणत असतो, अगं काळजी मी नाही तुला करायला हवी, तुझ्या भावाची बघ, विचार कर, पुढच्या जर 15 मिनिटात नाही पोहोचलीस ना तर तुझा भाव या पृथ्वी तलावर नसेल. त्यावर पद्मा म्हणत असते, नको विक्रांत, हे बघ मी आली. त्यावर विक्रांत म्हणत असतो, लवकर ये. आता इकडे हर्षवर्धन जो असतो
त्याने असा काही डाव तयार केलेला असतो ना, ज्या डावामध्ये फायनली आता एका दगडात दोन पक्षी मारले जाणार असतात. एक म्हणजे ऊर्जा, जी कायमस्वरूपी जहागीरदार घरापासून दूर होईल, आणि दुसरा म्हणजे तो नालायक जो तीर्थाला प्रथम त्रास देत असतो, तो म्हणजे नालायक विक्रांत. आणि अशातच आता थेट विक्रांतच्या अड्ड्यावर पद्मा पोचलेली असते आणि पद्माला विक्रांतने बांधून ठेवलेलं असतं. आणि त्यानंतर विक्रांत हा पद्माच्या समोरच ऊर्जाला फोन करतो. ऊर्जा स्वतःशी बोलत असते, या नालायकाचा मला आता फोन का येतोय. पण काहीही पुढचा विचार न करता आता ऊर्जाने या विक्रांतचा फोन उचललेला असतो. विक्रांत बोलू लागतो, काय गे ऊर्जा शिंदे. त्यावर विक्रांतला ऊर्जा म्हणत असते, तू मला फोन का केलायस. त्यावर विक्रांत म्हणत असतो, मला बघायचंय या पद्मासाठी पुन्हा धावशील का तू. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, म्हणजे. त्यावर ऊर्जाला आता विक्रांत म्हणत असतो, अगं ए ऊर्जा शिंदे, या पद्माला मी पुन्हा एकदा माझ्या ताब्यात घेतलंय आणि आता ती माझ्याबरोबर एकटी आहे. बोल काय करू तिच्याबरोबर. त्यावर ऊर्जा म्हणत असते, विक्रांत एक गोष्ट लक्षात ठेव, आधीच तुझ्यावर कोर्टाची केस सुरू आहे. जर काही तू पद्माला केलंस ना, तर उभ्या आयुष्यात अशी शिक्षा कोणाला मिळाली नशील जशी तुला मिळेल. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, जागा मी नाही घाबरत कोणालाच. असं म्हणत विक्रांतने ऊर्जाला म्हटलेलं असतं, एकच गोष्ट लक्षात ठेव, या पद्माचा जीव जर तुला वाचवायचा असेल ना, तर लगेचच्या लगेच इकडे ये. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हे काय तुझं मला चॅलेंज आहे का. त्यावर विक्रांत म्हणत असतो, अरे होच की, मी विसरलोच होतो, तुला चॅलेंज ॲक्सेप्ट करायला खूपच आवडतं ना. त्या दिवशीचं चॅलेंज ॲक्सेप्ट करून तीर्थाला इथून सोडून नेलंस ना तू. चल आज मला बघायचंय, हे चॅलेंज ॲक्सेप्ट कर आणि पद्माला सोडवून ने. त्यावर आता ऊर्जा म्हणत असते, बघा मी तुझं हेही चॅलेंज स्वीकारते. तुला काय वाटलं ही ऊर्जा शिंदे एकदम खोकळा आहे की काय. त्यावर ऊर्जाला आता विक्रांत म्हणत असतो, ये ना बघतोच मी. आणि अशातच विक्रांतने फोन कट केलेला असतो. इकडे ज्या अड्ड्यावर आता थेट ऊर्जा पोहोचणार असते, तिथे आधीपासूनच हा हर्षवर्धन कोपऱ्यात लपून बसलेला असतो आणि त्याने स्पष्टपणे आता तिथे एक अशा प्रकारची बंदूक आधीच टाकून ठेवलेली असते, जेणेकरून तिकडे ऊर्जा आल्यानंतर ती बंदूक तिला सपशेल दिसली पाहिजे आणि तीच बंदूक तिने विक्रांतवर धरली पाहिजे. आणि नेमकं तसंच घडतं. ऊर्जा तिथे पोचते आणि विक्रांतच्या हातात असलेली बंदूक पाहून ती बिथरते आणि ती स्वतःशी बोलत असते, आता तर या विक्रांतला मला त्याची लायकी दाखवून दिलीच पाहिजे. आणि लगेचच आता समोर तिला ती बंदूक दिसते आणि लगेचच तिने ती बंदूक आपल्या हातात घेतलेली असते. विक्रांतच्या आता बरोबर कपाळासमोर तिने ती बंदूक धरलेली असते आणि ऊर्जा म्हणत असते, विक्रांत विक्रांत, आज तुझं काही खरं नाही. किती वेळा तुला सांगितलं नको नादी लागू पद्माच्या, पण तुझ्या अंगातली मस्ती काही केल्या कमी होत नाही. आता बघ काय अवस्था होईल तुझी. आताच्या आता पद्माला सोड, नाहीतर तुला यमसदनी पाठवते. हे सगळं ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, तुला काय वाटलं मी काय तुला घाबरीन का. अगं विक्रांत शिर्के आहे मी, विक्रांत शिर्के. आतापर्यंत अनेकांना वठणीवर आणलंय मी. हे सगळं ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. तू पद्माला का त्रास देतोयस हेच मला कळत नाहीये. पद्माला सोड विक्रांत. त्यावर विक्रांत म्हणत असतो, ए ऊर्जा शिंदे, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला काय वाटतंय तुझ्या हातात बंदूक आहे म्हणजे तू काही करू शकतेस का. माझ्या हातातही बंदूक आहे. जर तू गोळी झाडण्याचा प्रयत्न केलास ना, तर माझ्या हातात असलेलं बंदूक त्यातील गोळ्या सगळ्या तुझ्या कपाळात हाणेन. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जाने मागचा पुढचा विचार न करता ट्रिगरवर बोट ठेवलेलं असतं आणि ती विक्रांतला फायनली धमकी देत असते. विक्रांत सगळं काही हलक्यात घेत असतो आणि अशातच आता त्या गोडाऊनमध्ये कोपऱ्यात असणाऱ्या हर्षवर्धनने हे सगळं पाहिलेलं असतं आणि तो स्वतःशी बोलत असतो, हीच ती योग्य वेळ आहे. आता मला विक्रांतला संपवलंच पाहिजे.
म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये ऊर्जा अलगतच अडकेल. आणि अशातच आता थेट हर्षवर्धनने गोळी झाडलेली असते आणि ती गोळी जाऊन थेट विक्रांतच्या छाताडात लागते. विक्रांत गप गुमान आता तडफडत तिथे पडतो. स्वतःशी आता ऊर्जा बोलत असते, हे काय घडलं माझ्या हातून. आणि तेवढ्यात तिथून पद्माई म्हणत असते, अगं ऊर्जाताई, हे काय केलंस तू. त्यावर पद्मासमोरच आता ऊर्जा म्हणत असते, हो चूक झाली माझ्याकडून, पण नेमकं कसं काय घडलं तेच मला कळत नाहीये. मला तर वाटतंय मी गोळी चालवलीच नाही. घाबरलेल्या ऊर्जाला पाहून पद्मा तिला धीर देण्याचा प्रयत्न करत असते. ऊर्जाताई, ऊर्जाताई, आता चल, इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. आपण थांबलो इथे तर उगाचच अडकू. त्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही पद्मा, मी असं कुठेही जाणार नाहीये, कारण हा खून मी केलेला नाहीये. हे सगळं आता लांबूनच हर्षवर्धन पाहत असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, अगं हा खून तू नाही केलायस, हा खून तर मी केलाय. पण आता काही केला यातून तुझी सुटका नाही होणार. आता तर तुझे 12 वाजणार आहेत पुढच्या 2 मिनिटात. आणि अशातच आता हर्षवर्धनने पुढे कोपऱ्यात जाऊन 99 कॉल केलेला असतो पोलिसांना त्याने सगळं काही सांगितलेलं असतं. अमुक ठिकाणी दिग्विजय शिर्केच्या मुलाला ठार मारण्यात आला आहे आणि ज्याने कोणी ठार मारला आहे ती बाई सुद्धा तिथेच आहे. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता पोलीस तात्काळ त्या ठिकाणी जायला निघतात. इकडे पद्मा ऊर्जाला फायनली म्हणत असते, चल ताई चल, नाहीतर उगाचच कोणी यायचं. त्यावर ऊर्जा आता तिथून उठायला तयार नसते आणि अचानकच तिथे पोलिसांची गाडी येते. पोलिसांना आलेलं पाहून आता पद्मा फुल बिथरते. ऊर्जाला लगेचच आता पोलीस म्हणत असतात, ऊर्जा शिंदे, यू आर अंडर अरेस्ट. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा एकदमच म्हणत असते, मी काहीही केलेलं नाहीये. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, आम्हाला माहिती आहे तुम्ही काही केलेलं नाहीये, कारण कोणताच गुन्हेगार आम्ही गुन्हा केलाय असं म्हणत नाही. त्यामुळे गप निमूटपणे चला. आता मागचा पुढचा विचार न करता यामध्ये थेट ऊर्जाला पोलिसांनी जणू अटकच केलेली असते आणि ही बातमी सोशल मीडियावर चांगल्या प्रकारे व्हायरल होते. इकडे आता हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, चला, म्हणजे एका दगडात मी 2 पक्षी ठार केले. एक म्हणजे तो नालायक विक्रांत जो माझ्या तीर्थाच्या मागे हात धुवून लागला होता, आता त्याचा कायमस्वरूपी काय पलट केलाय. आणि इकडे ऊर्जा जी या घरातून जायचं नाव घेत नव्हती, आता तिला थेट तुरुंगात पाठवलंय. आता काही वर्ष तरी ती अजिबातच सुटणार नाही. असं सगळं आता हर्षवर्धन बोलत असताना तिथे आदित्य आलेला असतो. आदित्य म्हणत असतो, डॅड, काय केलं तुम्ही ज्यामुळे आज तुम्ही इतके खुश आहात. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आदित्य, प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची नसते. त्यावर आदित्य म्हणत असतो, ठीक आहे डॅड, नका सांगू. अहो पण तुम्ही खुश आहात हे पाहून मला देखील बरं वाटतंय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे तुला आणखीनच बरं वाटेल जेव्हा तुला कळेल तो विक्रांत आता या जगात नाहीये. इकडे हर्षवर्धन आता त्याच्या कॅबिनमध्ये असतो आणि इकडे शिर्के हा त्याच्या कॅबिनमध्ये. शिर्केला लगेचच पाटोळेंचा फोन आलेला असतो की साहेब खूप मोठा घात झालाय. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, म्हणजे घात झालाय म्हणजे काय. त्यावर लगेचच आता मागचा पुढचा विचार न करता पाटोळे म्हणत असतो, विक्रांत साहेबांना कुणीतरी ठार मारलंय. हे सगळं ऐकल्यावर आता दिग्विजय शिर्के म्हणत असतो, काय बोलताय पाटोळे तुम्ही हे. त्यावर पाटोळे म्हणत असतो, हो साहेब, जी बातमी मिळाली आहे ती जशीच्या जशी तुम्हाला सांगतोय मी. त्यावर आता दिग्विजय शिर्के म्हणत असतो, चला ताबडतोब हॉस्पिटलला चला. आता मागचा पुढचा विचार न करता ताबडतोब हॉस्पिटलला जायला दिग्विजय शिर्के निघालेला असतो. पण इकडे ऊर्जाला आता पोलिसांनी तुरुंगात नेलेलं असतं. शौर्यला जेव्हा ही बातमी कळते, शौर्य म्हणत असतो, माझी ऊर्जा असल्या प्रकारचं कोणतंच कांड करणार नाही. नक्कीच या सगळ्या प्रकरणात तिला कुणीतरी अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण कोण करणार अडकवण्याचा प्रयत्न. आणि अशातच आता शौर्य मनातल्या मनात म्हणत असतो, माझ्या ऊर्जाला अडकवणाऱ्या त्या व्यक्तीला मी अजिबातच सोडणार नाहीये.
आणि माझी ऊर्जा निर्दोष आहे असं शौर्य बोलत असताना तिथे कुमुदिनी आलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, शौर्य नका काळजी करूस तू, मी ऊर्जाला सोडवण्यासाठी तुझी मदत करीन आणि मला माहिती आहे या प्रकरणाच्या मुळाशी नेमकं कोण असणार आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, कोण आजी? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, योग्य वेळ येऊ दे, मी नक्कीच तुझ्यासमोर काही ना काही उघड करून ठेवीन. आता हे वाक्य ज्या वेळेला कुमुदिनी शौर्यला सांगत असते त्यावेळेला तिथे हर्षवर्धनने नेमकं ऐकलेलं असतं आणि हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, मला काल रात्री घरातून बाहेर पडताना बहुतेक आईसाहेबांनी पाहिलंय आणि त्याचा नक्कीच येत्या काळामध्ये बाऊ होणार असा विचार आता थेट समोरच असलेल्या हर्षवर्धनच्या मनात आलेला असतो आणि हर्षवर्धन आता थेट तिथून आपल्या बेडरूममध्ये जातो. इकडे ऊर्जाला भेटायला ऊर्जाचा नवरा शौर्य तुरुंगात आलेला असतो, पण त्याला फक्त 2च मिनिटं भेटायला दिलं जाईल असं म्हटल्यावर शौर्य पोलिसांवर आवाज चढवतो. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य चुकतोयस तू, पोलिसांवर आवाज चढवायचा नाही. मग शौर्यने माफी मागितलेली असते. पण तेवढ्यात आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता या सगळ्या प्रकरणातून आपल्याला सगळीच गोष्ट एकत्र मिळण्यासाठी आता हे करावं लागेल असं जेव्हा आमदार दिग्विजय शिर्के पाटोळ्यांना म्हणत असतो त्यावेळेला पाटोळे म्हणत असतात, साहेब तुम्हाला जे सोपं वाटतंय ना ते नक्कीच 100% सोपं असेल असं नाही या. हे सगळं ऐकल्यावर आता पाटोळे म्हणत असतात, म्हणजे आता मित्रांनो इथे तर आपल्याला प्राथमिकता हेच कळत आहे की येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेत काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकतं. पण खरंच या मालिकेतून काही वेगळं पाहायला मिळू शकतं का? कारण ऊर्जाची आजची अवस्था पाहता तिला फाट्यावर मारण्यासाठी या जहागीरदारमधील हर्षवर्धनने चांगलाच डाव आखला आहे आणि तात्पुरता तरी तो या डावामध्ये सक्सेस झाला आहे असंच दिसत आहे. पण येत्या काळामध्ये पुन्हा एकदा तो असा सक्सेस होईल का असं वाटत नाहीये. बाकी तुम्हाला आजचा भाग नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.